निवडणूक एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आज मतदानाला आम्ही सगळेजण सामोरे जात आहोत. मागच्या अंदाजे 2-3 आठवडे पासून सातत्याने प्रक्रिया चालू आहे. मतदारांच्या गाठी भेटी झाल्या, 2-2 टप्पे झाले की वोटर्सच्या भेटी झाल्या आणि आज आपण मतदानाला सामोरे जात आहोत. मला निश्चित यशाची खात्री आहे. या काळात ज्या काही प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळाला त्यावर यश हे निश्चित आहे. खासदार साहेबांनी बंडखोरी केली आहे, याचा काय आपल्याला कितपत नुकसान होईल? नाही, खासदार साहेबांनी बंडखोरी केली ही गोष्ट चुकीचीच केलेली आहे, निंदनीय गोष्ट आहे. पण मुळात मतदार जे आहेत ते सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ते आमचे मित्रच आहेत सर्व. बऱ्याच काळापासून आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि सर्वच जण त्याला सकारात्मकरित्या माझ्या उमेदवारीला त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत काय परिणाम होईल. ते सर्वजण मला मतदान करतील. काल उदय सामंत आले होते, बरेच खासदार साहेबांचे समर्थक काल उदय सामंतच्या गेले होते असं कळलं. ते आता इतके दिवस ते लपून छपून भेटत होते, पण आता प्रवेश निश्चित झाल्यामुळं ते गेले असतील भेटीसाठी. आपले समर्थक गेले त्याचं काही मतदान आपल्याला नाही, मतदान आपल्यालाच करणार ते निश्चित. आता पूर्ण हिंगोली आणि परभणीमध्ये 465 मतदान आहे. आता एकपैकी आपल्याला किती मतदान करू शकते? नाही, माझा संपर्क सर्वांशीच झालेला आहे आणि मला चांगल्या मतदानाची अपेक्षा आहे. शेवटी गुप्त मतदान आहे, मी नेमका आकडा सांगू शकत नाही, पण प्रथम फेरीतच माझा विजय होईल अशी फार चांगली शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांनी लक्ष्मी अस्त्राचा वापर देखील केल्याचं बोलले जाते. बरोबर आहे, त्यांच्याकडे लक्ष्मी अस्त्र आहे, त्यांनी त्याचा वापर केला. आम्ही विविध मुद्दे ज्याच्यामध्ये आमचा आतापर्यंत केलेला सामाजिक कार्य असेल, आमच्या विविध क्षेत्रात असलेली कामगिरी असेल आणि सातत्याने लोकांचा असलेला संपर्क असेल, अडीअडचणीच्या काळात धावून जाणारा व्यक्ती म्हणून माझी एक ओळख आहे आणि मग मला वाटतं की मला निश्चित त्याचा फायदा होईल. लक्ष्मी अस्त्र हे निष्प्रभ ठरेल. आता काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेसची भूमिका अशी आहे की आपण बघितलं, काँग्रेस जो कोणी अपक्ष उमेदवार होता त्याच्यावर काँग्रेसच्या बऱ्याचशा नगरसेवकांच्या सह्या होत्या. त्यातले बहुतांश नगरसेवक हे आता आमच्या सोबत आहेत आणि मताची विभागणी टाळण्यासाठी ते निश्चितच आम्हाला मतदान करतील. आपली खरी लढत कोणासोबत आहे? खरी लढत ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे. आपलं विजय निश्चित. विजय निश्चित, 100% निश्चित.